नमस्कार. आज आपण आहोत घुगू शहरामध्ये आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या आणि काही तांत्रिक अडचणी असतील किंवा घटनात्मक काही जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्यामुळे जवळपास घुगूस आणि घुगूसच्या जी नगर परिषद आहे तिची निवडणूकमध्ये थांबली होती आणि पूर्ववत ते आता सुरू झालेले आहे. आजपासून निवडणुकीचा बिगुल वाजलेला प्रचाराचा बिगुल वाजलेला आहे. 20 तारखेला या संदर्भात मतदान आहे आणि 21ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा निकाल देखील यांच्यासोबत होणार आहे. आपल्यासोबत आज खरं तर शिवसेनाचे जे उबाटा गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत नयनाताई ढोके. आज आपण त्यांच्यासोबत एक खास विशेष मुलाखत आपण घेतो आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या मूळ काय समस्या आहेत, नेमक्या कुठल्या समस्यांना जास्त तोंड इथल्या मतदारांना किंवा नागरिकांना द्यावं लागतं त्या एकूण संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. लोकराज्य TV न्यूज गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फिरत आहे. मात्र आता जो प्रचार सुरू झालेला आहे घुगूस घुगूस हे शहर खूप यवतमाळ जिल्हा लगत असेल, चंद्रपूर शहराच्या लगत असल्यामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे जे आमदार किशोर जोरगे आहेत त्यांच्या विधानसभा क्षेत्राचा हा जो शहर आहे यामध्ये खरं तर पर्यावरणाचं जे प्रदूषणाची समस्या आहे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून बोलल्या जाते. काय तथ्य आहे यात आणि यासाठी काही आजपर्यंतच्या राजकर्त्यांनी काही काम केलं आहे की पुढे काय आपल्याकडनं काय आशा घुगूसकर बाळगतील? नमस्कार सर्वांना. मी नयना धीरज ढोके घुगूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरिता शिवसेना उभाटा या पक्षातर्फे उमेदवार आहे. आज आमच्या घुगूसमध्ये सांगू इच्छिते की सर्वत्र अंधार झालेला आहे, काळोख पसरलेला आहे. काळोख कशाचा? करप्शनचा. सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की काळोख कशाचा आहे तर करप्शनचा. इथे फक्त आणि फक्त आम्हाला आम जनतेला लुटलं गेलेलं आहे सगळ्याच गोष्टीच्या माध्यमातून. आज आमच्याकडे फक्त एक इंडस्ट्रियल एरिया म्हणून बघितलं जातं, परंतु हा इंडस्ट्रियल एरियामध्ये ना इथले स्थानिक लोक रोजगारीला आहेत, ना इथले मुलं आहेत, ना इथे कुठला विकास आहे. विकासाच्या नावावर फक्त आणि फक्त आमचा वापर केलेला जात आहे, फक्त आमच्याकडून फक्त लुटल्या जात आहे असं आपण म्हणू शकतो. आमच्याकडे दोन्ही पक्षाचे नेते आहेत, एक खासदार आहेत, दुसरे आमदार आहेत, पण दोघांचीही एवढी ताकद नाही पुरत आहे की आमचा घुगूसचा विकास करतील. आज आमच्या इकडे मोठ्या प्रमाणावर आम्हाला फक्त एक डस्टचाच प्रॉब्लेम नाही आहे किंवा एक रोजगारीचाच प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात आम्हाला प्रॉब्लेम आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला झळत राहावं लागते. आज आरोग्याची समस्या आहे. आज आमच्याकडे आरोग्याच्या कुठल्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. आज आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल एवढे दिवस झाले बंद आहे, त्याचं काम रेखाडलेलं आहे. आज हॉस्पिटलमध्ये साधं आम्हाला एक ब्लड टेस्टसुद्धा नाही होत. ते ब्लड टेस्ट आम्ही आज जर केलं तर तात्काळ त्याची रिपोर्ट न भेटता 2 दिवसानंतर भेटते, कारण ते चंद्रपूरवरून टेस्ट होऊन येते. आज कोणाला जर प्रेग्नेन्सी राहिली असेल महिलांना, त्यांचं सोनोग्राफी नाही होत, इथे सोनोग्राफी मशीन नाही आहे, एक्सरे मशीन नाही आहे, साधं थायरॉइड टेस्ट नाही होत, साधं कुठलं मलेरिया टायफॉइड हे सुद्धा टेस्ट नाही होत. या सगळ्या गोष्टीला अजिबात आमची जनता त्रासलेली आहे. आज डस्ट मोठ्या प्रमाणावर आमच्यावर हावी होत आहे. आज आमचे लहान लहान मुलांच्या शरीरामध्ये तो जात आहे. आज आयरनचा डस्ट हा आमचे पोरं पचवू नाही शकत आहे. रोज आमची जी शक्ती आहे, जी प्रतिकार शक्ती आहे, रोज प्रतिकार शक्ती ती कमकुवत होत आहे. आम्हाला पाणीसुद्धा आम्हाला शुद्ध मिळत नाही आहे, जेव्हा की आमच्या कंपनींना भरघोस पाणी मिळते. आमच्या गावालगत वर्धा नदी वाहते, परंतु तिथलं पाणी आम्हाला न मिळता त्या कंपनींना मिळते. का? कारण आमचे आमदार खासदार येऊन त्यांच्याकडून पुडके वाहून नेतात, म्हणून आम्हाला इथे पाण्याची टंचाई होते. आज आमच्याकडे वार्ड नंबर 3 बघा, तिथे नुसतं टँकरनी पाणी वाटल्या जाते. का बरं? टँकरने पाणी वाटायची का गरज येते, का गरज पडते? तिथे एक जर वॉटर टँक बसली तर त्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तिथे टँकरनी पाणी वाटायची गरज पडत नाही. तरीसुद्धा आज ही परिस्थिती आमच्यावर येत आहे. आज आमच्याकडे हर तिसऱ्या घरी आमच्या घरामध्ये अटॅकचं पेशंट आहे, ते हृदयविकाराने मरतो आहे, आमचं सत्य आहे. आज हर तिसऱ्या चौथ्या घरी आम्हाला कॅन्सरचे पेशंट भेटतील. ही का? कारण हे आमचं डस्ट जात आहे. आम्ही त्यांच्यावर कंट्रोल नाही करू शकत आहोत.
आम्ही एक डस्ट कलेक्ट मशीन नाही वापरू शकत, एवढं दुर्भाग्य आहे आमचं. माझ्यासोबत खरं तर नगरसेवक पदासाठी देखील उभे असलेले काही प्रतिनिधी आहेत. दादा, कमी शब्दात काय सांगाल, कारण ताईंनी नगराध्यक्ष पदाच्या त्या आपल्या ताई आहेत, त्या ताईंनी अनेक पाडा वाचलेला आहे. मग त्या प्रदूषणाचा असेल, इथल्या खासदार आमदारांनी जो विकास कामांमध्ये जो आळा बसलेला आहे, प्रदूषणाचा प्रश्न असेल, पिण्याचा असेल, मग गर्भवती महिलांसाठी असेल, किंवा अशा अनेक विविध समस्यांचा त्यांनी पाडा वाचला आहे. ह्या समस्या आपण कशा सोडवणार आहात? नमस्कार, मी अमित बोरकर, प्रभाग क्रमांक 10चा उमेदवार आहो. सर, खरं तर आम्ही जे मॅनिफेस्टो बनवलेलं आहे आमच्या पक्षाकडनं, ते मॅनिफेस्टो आम्ही पूर्ण गावातले गल्लोगल्ल्या फिरून सामान्य नागरिकांकडून चर्चा करूनच आम्ही हे मॅनिफेस्टो बनवलेलं आहे. आणि इथे तुम्ही जेव्हा वाचणार आम्ही 18 ते 20 जे मूलभूत सुविधा देणार आहोत, ते पूर्ण गावाचीच समस्या आहे, तेच देणार आहोत. आमचे जे मॅडम बोलल्या ते एकदम खरं आहे. आमदारपेक्षा मोठं इलेक्शन आहे का नगर परिषदचं? नाही. खासदारपेक्षा मोठं इलेक्शन आहे का नगर परिषदचं? नाही आहे. यांनी जर यांची नियत असती करायची तर आत्तापर्यंत झालं असतं, पण इथं आता काहीच झालं नाही. तर याच्यानंतर येणाऱ्या नगर परिषदमध्ये आपल्याला जे CSR फंड असतो कंपनीचा, किंवा नगर परिषदमार्फत जे आपल्याला योजना मिळतो, ते आम्ही शिकले सवरलेले लोक, मी स्वतः PhD करत आहोत, मॅडम व्हाईस प्रिन्सिपल आहे. तर आम्ही आमच्याकडे 200 ते 300 लोकांची एक शिकलेली टीम आहे, जे आम्ही प्रॉपरली बसून तिथं त्याचं कसं युटिलायझेशन करायचं, कसं प्लॅनिंग करायची, ते सर्व आम्ही आधीच पूर्ण डिसाईड केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावातले जे मूलभूत सुविधा आहे त्याला आम्ही एका वर्षाच्या आत त्याला 100% पूर्ण करू. याच्या आधीसुद्धा मी बरेचदा 3 ते 4दा मी गावाच्या हिताकरिता आम्ही उपोषणला बसलेलो आहो, आणि ते विषय आम्ही सॉल्व केलेले आहे. माझा रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे. मी जे विषय आजपर्यंत घेतले आहे 100मधून 90% मी ते रेकॉर्ड 100% मी ते विषय सॉल्व केलेलेच आहे. तर सर, आम्ही भलेही इथं राजकारणामध्ये नवीन असलो तरी आमच्याकडे भरपूर अनुभव आहे, आमच्याकडे टीम छान आहे, आमचं टीमवर्क छान आहे. त्याच्यामुळे आम्ही गावाचे जे समस्या आहे त्याला 100% सॉल्व करू. नक्कीच आपण परत येणार आहोत, कारण खरं तर नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत नयनाताई, ताई, खरं तर आपण अनेक समस्यांना तोंड घातलं आहे. आता मुळात इथल्या महिला राज म्हणजे गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महिला राज जसं उफाडून आलेलं पाहायला मिळतं आहे. मग अशामध्ये तुम्ही काय सांगाल? आता इथे नगराध्यक्षपदाची अनुसूचित जाती राखीव आरक्षण सुटलेलं आहे. इथे मोठ्या मोठ्या कंपन्या देखील आहेत, नावारूपी आहेत, लर्स मेटलसारखं मोठं इंडस्ट्री झोन आहे, सुरजागड देखील तिथे यांच्यामार्फत केलं जात आहे. मग तिथे महिला मोठ्या प्रमाणात वोल्वोसारख्या मोठ्या ट्रक चालवता येत आहेत, तिथे अनेकांना ट्रेनिंग देऊन तिथे जॉब दिल्याचे देखील बातम्या आम्ही ऐकतो आहोत. मग अशामध्ये घुग्गुसवासियांना म्हणजे स्थानिकवासियांना जवळजवळ कायद्यानुसार 80% स्थानिकांना रोजगार द्यायचा असतो. महिलांसाठी पाहिजे त्याप्रमाणे जसं बोरकर दादाने सांगितलं की CSR फंडामधून आम्ही काही कामं करू. मग ह्या ज्या यामध्ये मात्र जे रोजमर्राचे लोक आहेत, जे रोज कष्ट करून दिवसभर कष्ट करून सायंकाळी जेवण करणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी मग दाखल्याचे प्रश्न असतील, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक बिल असेल, त्यांच्यासाठी जन्माचा मृत्यूचा प्रमाणपत्र असेल, रहिवासी दाखला असेल, अशा अनेक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे त्रासदायक आहेत, त्याची देखील इथे मोठे मोठे प्रॉब्लेम्स असल्याचं नागरिकांकडून आम्ही ऐकलं आहेत. मग ह्या छोट्या गोष्टींकडे किंवा मग स्थानिक जसं त्यात आम्ही येताना रस्ते देखील बघितले, रस्ते फोडलेले आहेत, नाल्या नाहीत, आणि अशा अनेक प्रश्न आम्ही लोकराज्य TVच्या माध्यमातून आमची संपूर्ण टीम बघते आहेत. अशात मूड आपण समजा निवडून आलात तर पहिल्या 3 दिवसात, पहिल्या आठवड्यात तुम्ही काय करू इच्छिता, या जनतेला काय सांगाल? बरोबर, अगदी बोलले सर तुम्ही. आम्ही जो मॅनिफेस्टो जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वत्र दिलेलं आहे. तुम्ही जर याला जर चांगल्या पद्धतीने जर रीड केलं, ह्या सारासार अभ्यास केल्यानंतर आम्ही केलेला आहे. आज तुम्ही जे म्हटले की जे कागदपत्र बनवण्याची जे शुल्लक जे कारणं आहेत ते आहेत. मी सांगते, जर आम्ही आलो, आमची अशी एक टीम आहे 150 ते 200 लोकांची, त्याच्यामध्ये महिला पुरुष दोन्ही आहेत, आणि त्यांच्यानुसार आम्ही एक वर्क सुरू करणार आहोत. इथे एकट्याने काहीच होणार नाही हे आम्हाला माहिती आहे, आणि शिकलेल्या लोकांनीच समोर जाऊन काम करू शकतात. याच्यात आम्ही जे महिला आहेत बघा, आजपर्यंत इथे जे बाकी इतर जे आहेत, इथे आमच्या इथे चांगल्या चांगल्या बॉलिवूडच्या हिरोईन येऊन डान्स करून जात आहेत, त्यांच्यावर आमचा 20-20 लाख रुपये खर्च होत आहे. पण इथल्या महिलांना रोजगार मिळत नाही आहे. लघु उद्योगाच्या मार्फत इथल्या महिलांना तेवढ्या पैशामध्ये रोजगार मिळतो की नाही मिळत? मिळू शकतो ना. आज एका हिरोईनला इथे आणून हात दाखवायला, प्रचार करायला बोलवल्यानंतर मला सांगा साधारणतः किती खर्च येत असेल? 10 लाखही जर येत असेल, 10 लाखामध्ये जर 100 बायांना जर एक व्यवसाय उभारला, त्या 100 बाया करतील नाही?
आवर्जून करतील, त्यांचे घरं चालतील नाही, आवर्जून चालतील. त्याच्यानंतर ज्या शिकलेल्या मुली आहेत, ज्यांना टायपिंगच्या काही मुली असतील, या जो आमचा वर्ग असा राहील की आम्ही आमच्या एरियामध्ये कोण कोण शिकलेले आहेत पद्धतशीर त्यांची छाननी करू. मुलं किती शिकलेले आहेत, त्यांचं एज्युकेशन काय आहे, परत मुली कोणत्या शिकलेल्या आहेत, त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्या कुठल्या फील्डमध्ये वर्क करू शकतात. साधारणतः जसं कोणी टायपिंग साधं करू नसेल, तिचं एक आपण टायपिस्ट म्हणून तिला वर्क देऊ शकतो. आपल्या जसं नगर परिषदमध्ये झालं किंवा कुठल्या एका फील्डमध्ये झालं, ती साधारणतः जर टायपिंगमधूनही आपण जर तिला करू शकत असेल तर ती करू शकते आपलं वर्क. अशाच पद्धतीची आणखी जे कुठे इंजिनियर आहेत, आज कुठले आहेत, जे नवीन मुली जे शिकत आहेत, त्यांना त्यांच्या सोयीनुसार रोजगार मिळेल. स्थानिक पातळीवर आपल्याला भरपूर उद्योग, भरपूर लघु उद्योग आणि भरपूर काही करता येतं. कारण नक्कीच मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर आपल्याकडे युवा नगरसेवक देखील आहेत, उबाटा गटाचे ते आहेत. खरं तर ठाकरे आडनाव आहे त्यांचं, आणि दाढीवाल्यांनी ते ठाकरेंना सोडलं आहे, दादाला दाढी देखील आहे. काय युवकांचे इथले प्रश्न आहेत, रोजगारांचा मुळात प्रश्न तर आहेच. ताईंनी खूप समस्येचा एकंदरीत पाडा वाचलेला आहे. त्या समस्या सोडवण्याचं जे मानस आहे किंवा तुमची जी तयारी आहे ती लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून तर पुढे येणारच आहे. आता खरं तर या निवडणुकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वोट चोरीचा देखील खूप मोठा घुगुसमधनं बाहेर विषय निघालेला होता, आणि त्या अनुषंगाने एक युवक म्हणून आजकालची पोरं जास्त दारूच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. हे शहर हे गुंडागर्दीचं शहर म्हणून देखील काही काळात ओळखलं गेलं. खूप मोठे भांडणं इथे मुलांमध्ये होतात असं देखील चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अशामध्ये आत्ताचे युवक आणि आत्ता युवकांची समस्या आणि आत्ताचं शिक्षण, यात एका मिनिटात आपण काय सांगा? नमस्कार, मी निशांत लोकेश ठाकरे, शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार, अधिकृत उमेदवार. तर आता जे काही घडत आहे आमच्या घुगुस शहरामध्ये, ते त्यासाठी शिक्षणाकरिता जे आपले बेरोजगार मुलं मुली युवती आहे त्यांच्यासाठी आपण एक केंद्र उभारू. त्याच्यामध्ये त्यांना कसं इंटरव्ह्यू देता येईल, कसं त्यांना शिक्षण घेता येईल, जे काही त्यांना समस्या राहील, जसे ताईनं सांगितले, तुम्ही म्हणत आहात की जे काही आपले मृत्यू दाखला वगैरे जे काही अडचणी राहील, त्या अडचणींसाठी आपण प्रत्येक प्रभागात एक तरी केंद्र उभारू आणि त्या केंद्राच्या मार्फत सगळ्यांची मदत करू. आणि सगळ्यांना जे काही बेरोजगार आपल्या ह्याच्यात युवती त्यांना बेरोजगारीसाठी म्हणजे रोजगार देऊ. या कंपनीमध्ये आज बाहेरचे लोक येऊन काम करतात. स्थानिक पातळीवरचे 80% बेरोजगार लोक जर आपले मुलं मुली आणि बाकीचे जे लोक आहे त्यांना जर आपण काम नाही देऊ शकलो तर आपल्या म्हणजे जे आपण नगरसेवक म्हणून निवडून येऊ त्याचा काही अर्थ नाही राहील. त्यासाठी आम्ही दाटून मेहनत करू आणि सगळं म्हणजे जे काही आहे आमच्या समाजासाठी, आमचा समाज म्हणजे फक्त माझाच नाही, प्रत्येक जे घुगुसमध्ये प्रत्येक वार्ड जे 11 प्रभाग आहे त्या 11 प्रभागात आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या ताईच्या माध्यमाने आम्ही सगळं काही सहकार्य करू. ताईला पण मदत लागेल ते आम्ही ताईच्या मागे राहू. पण शेवट या विशेष मुलाखतीमध्ये आपण शेवटच्या एका प्रश्नाकडे जाऊन आपण या विशेष मुलाखतीला थांबणार आहोत. कारण लोकराज्य TV न्यूज संपूर्ण प्रचारादरम्यान शेवटच्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत इथल्या जनतेची संवाद साधणार आहे आणि त्या समस्या घेऊन येणार आहे. त्या शेवट काय सांगाल, शेवट घुगुसकरांना, इथल्या मतदारांना, इथल्या नागरिकांना शेवट काय आवाहन करणार आहात? सर्व शेवटी मी हेच सांगू इच्छिते की जर अंधार दूर करायचा असेल तर आपल्याला प्रकाश म्हणून निघावं लागेल. आणि मी एक पाऊल समोर आलेली आहे, तो प्रकाश, तो अंधार दूर करायला प्रकाश घेऊन. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की एकदा तुम्ही विचार करा आणि जसं प्रत्येकाला संधी देता तसं आम्हाला संधी द्या. त्या संधीचं सोनं आम्ही नक्की करू, हे आम्ही ठाणून निघालेलो. आम्ही इथून विचार करून निघालेलो की आता आम्हाला करणे आहे आणि यांना दाखवणे आहे की तुम्ही का नाही करू शकले. जे तुम्ही नाही करू शकले ते आम्ही करून दाखवू. हा चॅलेंज आहे या घुगुसवासियांना. इथल्या जे आधी सर्व राजकारणात जे लोक होते त्यांना हे आमचं चॅलेंज आहे. जर आम्ही आलो निवडून तर आम्ही नक्की यांचा आरशासमोर यांचा चेहरा हा दाखवून देऊ. हे खरं तर चॅलेंज राजकारणाकरता असलं तरी घुगुसकरांच्या मतदारांना किंवा घुगुसच्या नागरिकांना खरं तर जमेची बाजू देखील आपण म्हणू शकता. कारण ज्या समस्यांचा पाडा त्यांनी वाचला, एकंदरीत औद्योगिक शहर म्हणून ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे त्या
पद्धतीने प्रगती झालेली दिसत नाही आहे असं त्यांचं एक म्हणणं होतं. त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांनी देखील इथल्या ज्या पाण्याच्या समस्या आहेत, मूलभूत समस्या असतील, रोजगाराच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, पर्यावरणाच्या समस्या आहेत, आरोग्याच्या देखील दवाखान्याच्या समस्या आहेत, अशा देखील अनेक समस्यांचा आढावा त्या घेत समजा आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच या संधीचं सोनं करत इथल्या मूळ समस्या सोडवण्याचं काम उभाटाच्या मार्फत आम्ही करण्याचं ठरवलं. लोकराज्य TV न्यूज प्रत्येक दिवशी आपल्या घुग्गू शहरामध्ये आहे. प्रत्येक इथल्या नागरिकांना इथल्या समस्या या चॅनलच्या माध्यमातून अशा नेत्यांपुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. तेव्हा या समस्या आपल्या समस्या इथल्या नेत्यांपुढे, या नेत्यांकडनं प्रशासनाकडनं त्या समस्येचं निराकरण व्हावं हा आमचा एकमेव उद्देश असणार आहे. आणि या संदर्भात निवडणुकीचा रणसंग्राम देखील इथे होणार आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी देखील आणि जो संविधानिक अधिकार आहे, जो मतदारांचा जो संविधानिक अधिकार आहे तो आपल्याला 20 तारखेला बजावायचा आहे. तेव्हा 18 वर्षावरील जे मतदार आहेत, ज्यांचे नियमित कायद्यानुसार जिथे नावं आहेत त्या प्रभागामध्ये जाऊन आपलं मतदान करायचं आहे. आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये भेटत राहणार आहोत.